पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। किती फोन केले तो उचलले का नाहीस? आई हाँ काही बोललीस का तू? फोन का नाही उचललीस? मी अरे देवा, अगं फोन ना सायलेंट होता माझा। तुझ्या गणू बाप्पाने वाचवलास। ती हिटलर ऑफिस मध्ये पोचायच्या तू पोचलीस म्हणून, नाही तर आपलं काही खरं नव्हतं। वसंत विहार मध्ये काय झालं सांगितलं नाहीस? कुठे काय? काही नाही। एवढा वेळ का थांबलेलीस? खूप काम होतं ना तिकडे। तू पण ना आता हे सगळं विचारत बसणार आहेस का मला? हे बघ, माझी ही भाजी आहे ना 2 मिनिटात होईल। तू 1 मिनिट, हे सगळं बाहेर घेऊन जा। चला मुलांनो, संपवा लवकर अभ्यास, जेवायला बसायचंय। अरे काय करते? चला चला उनो घेऊया। चला। हो बाबा, खेळलो असतो पण अजून होमवर्क व्हायचं बाकी आहे ना। मामा आज खूप सम्स आहेत आणि ते झाल्यानंतर आम्हाला मॅप्स पण काढायचे आहेत। अरे तुम्ही लोक वेडे आहात का? एवढा अभ्यास कोणी करतं का? छे। मामा तू कदाचित ऑपोजिट बोलतोयस। नो, आय एम सेइंग द राइट थिंग। बाबा खरंच तुम्ही ऑपोजिट बोलताय। तुम्ही काही पण सांगताय। अरे काही पण काय सांगतोय? अभ्यास करून काही नाही होत। तू का करतेस अभ्यास सांग मला? कारण मला खूप मोठं व्हायचंय आणि खूप मोठ्या ऑफिस मध्ये काम करायचंय। तुला काय वाटतं अभ्यास करून असं होतो? मामी तर हेच बोलते। तुझ्या मामीला अक्कल आहे का? मला सगळी अक्कल आहे, कळलं? असं काही होत नाही। मी पण खूप अभ्यास केला। माझं इंग्लिश किती छान आहे ना मग। पण माझ्याकडे ऑफिस आहे का? नाही ऑफिस, गेलं। या जगात एकच गोष्ट महत्वाची आहे। यू नो व्हॉट? लक। लक? लक रे। लक म्हणजे हे तुझ्या केसाच्या खाली आहे ना, हे नशीब, नशीब म्हणतात त्याला। लक चांगलं असलं ना त्या जगात सगळं चांगलं होतं। श्रेयस, मुलांना काय उलट सुलट शिकवतोयस तू? अरे बाबा, जीवनाचा सार आहे हा। अभ्यास बिभ्यास बकवास आहे। ठेवा बाजूला, चला उन्हो घेऊया। ठेव ते बाजूला। अरे आणि ऐक, स्कूल बिलला जायची काही गरज नाही। अभ्यास करायची गरजच नाहीये। अभ्यास करून फक्त वेळ वाया जातो। आणि एकदा का माणसाची वेळ निघून गेली ना, माणूस काहीच करू शकत नाही। माझी वेळ निघून गेली यार। आणि नशीब तर एकदम फालतू। तू कुठेही जाणार नाहीयेस। अलकाताई, अहो सगळी कामं झाली आहेत आणि शिर्के वहिनींनी मला पैसे सुद्धा दिले। तरी सुद्धा चोरी केलीस? काहीच नाही ग इकडे। एक हार काय कुठेही मावेल, झडती घ्यायला पाहिजे काटेकोरपणे। अश्विनी, काय करतेस? एवढी का दचकतेस? मी आहे, मी भरतो। काय करतेस? हाँ नाही, मी ते विचारांमध्ये होते ना, मला कळलंच नाही। असं
विचारांमध्ये, तंद्रीमध्ये कापताना तुला सुरी लागली तर, किंवा गरम तेल तुझ्यावर उलटलं तर, किंवा चटका वगैरे लागला तुला तर, असं नको करत जाऊ. अहो तुम्ही नेहमी असे का नसतं? नेहमी असाच आहे, तुझ्याजवळ, तुझ्यासाठी. हं? आणि काळजी नको करूस तू. तुला किती पैसे हवेत मी देईन तुला. अश्विनी, टेन्शन नको घेऊस. फक्त फक्त एकदा ते तू नेहमी म्हणतेस ते म्हण ना. काय? हो जाएगा रे सब. म्हण ना एकदा. हो जाएगा रे सर. मला तर डाऊट आहे की ती ना सॉलिड फ्लर्ट करते माझ्या बरोबर. माझ्यासाठी ना ती खूप मिडल क्लास आहे, म्हणजे यु नो नॉट माय टाईप. मला कधीच वाटलं नव्हतं तू इतका चीप असशील रुद्र. मयू, हा, काय झालं बाळा? इथे का बसलीस? झोप नाही येते का? झोप येत नाहीये आणि आजचा दिवस पण थोडा टेन्शन मध्ये गेला ना. म्हटलं थोडं रिलॅक्स म्हणून बसूया इकडे. बाकी काय नाही. मला पण आज ना खूप थकल्यासारखं झालं. तू ठीक आहेस ना? मयू, कॉलेजमध्ये काही भांडण वगैरे झालंय का? काय झालंय? काय नाही, एवढं काय नाही झालं. आई आहे मी तुझी, कळलं? आणि तुझ्या आवाजातला फरक ना मला लगेच कळतो, कळलं? नाही ग, एवढं असं काही नाही झालं आणि एवढं महत्वाचंही नाहीये. तू सांग ना, तू आज खूप मोठं काम करून आलीस ना? किती कमाई झाली आज मिसेस अश्विनी वाघमारे? आई, डोंट टेल की तू सगळं काम फुकटात करून आली आहेस. अगं मी घाईघाईत निघाले. पण का? उशीर झाला होता ना. अगं पण उशीर झाला म्हणून तू तुझ्या कामाचे पैसे न घेताच आलीस आणि त्यांनी तुला असंच जाऊ दिलं? ते काय नाही, तुझ्या मेहनतीचे पैसे आणि ते तुला मिळालेच पाहिजे. नाही, मला नाही जायचं तिथे. ठीक आहे, तू नको जाऊस, मी जाऊन घेऊन येईन. मयू, मला सांग ना, ते प्रीटी ब्युटी काय असतं ग? प्रीटी ब्युटी कंपनी आहे, म्हणजे ज्यात बरीच कामं दिली जातात रोजच्या बेसिसवर. आई, तुला माहितीये ही कंपनी? तू किती अपडेट होतेस ग दिवसेंदिवस. आई ऐक ना, आपण तुझं नाव रजिस्टर करायचं का या कंपनीमध्ये? म्हणजे तुला रोजच्या बेसिसवर कामाचे अपडेट येतील आणि तू रोज काम करू शकशील. वा, कमाल है. क्या बात. मला ना आपल्या दोन्ही मुलांचं काही खरं वाटत नाही. एक तर तो श्रेयस आतापर्यंत बाहेर झोपला होता, आता बेडरूम मध्ये झोपलाय. तुझ्यावरच गेलाय. आणि शिल्पी, ती तर एकदा आंघोळीला गेली ना की मला वाटतं आठवड्याभराची आंघोळ करून घेते. हे मात्र तिच्याकडून तू शिकायला हवं. बारीक आवाजात कसली टिप्पणी करताय? खरं बोलू का, आपली दोन्ही मुलं तुझ्या अवास्तव लाडामुळे वाया गेलेली आहे. का वाटेल ते काय बोलताय? तू एक काम कर, तुझं ते लाल पुस्तक काढ, त्यात एखादा तोडगा शोध दोन्ही मुलांची टाळकी सुधारण्यासाठी. हे बघा, तुम्हाला एवढं जड जात असेल ना तर मी एक शब्दही बोलणार नाही. हे बोलण्यासाठी 10 शब्द वरचे बोललीस. आता तो चहा संपव आणि श्रेयसला उठव जा. तुमच्या पुढे ना काय बोलायलाच नको. अरे वा, फोर मारला त्यांनी बरं. वा वा.
आई, मी आज कॉलेज नंतर वसंत विहारच्या काकूंकडे जाणार आहे आणि तुझे सगळे पैसे घेऊन येणार आहे. नाही मयूर, तू तिकडे जायचं नाही. अगं पण का? काल तू किती टेन्शन सहन केलंस या गोष्टीमुळे. हो अगं, पण तू आता कोण आलं? नमस्कार. नमस्कार. मी अलका साटम. अश्विनी वाघमारे इथेच राहतात ना? हो हो, या बसा. अश्विनी, तुला कोणीतरी भेटायला आलाय. मयूर, ह्या त्याच आहेत ज्यांच्याकडे काल मी मेकअपला गेले होते. चल बाहेर लवकर. तुम्ही? अंजली पण आलीये बरोबर. बाहेर फोनवर बोलतीये. चला ना, आपण बाहेर बोलूया. अश्विनी, घरी आलेल्या पाहुण्यांना बाहेर काय नेतेस? आई, खूप उकडतंय ना. चला. नाही, अजिबात गरम नाही होते. गच्चीवर जाऊया. गच्चीवर ना जास्त फ्रेश लाईट आणि फ्रेश हवा आहे. 4 BHK. ही घ्या, तुमच्यासाठी जवसाची चटणी आणलीये. तुम्ही साटम ना? हो, अलका साटम. मग तुम्ही ओळखलत नाहीत मला? तुम्ही माझ्याकडून पापड घेतले होते ते मी सावंत. हो हो, आठवलं. पण तुम्ही इथे कशा? त्याचं काय झालं काल? जवसाची चटणी कमाल. ओ या या या, कमाल. मस्त मस्त. आजी, तुझ्यासाठी चटणी आणली यांनी. बस बस, बसा बसा बसा. अगं अगं, माझ्या शेजारी कशाला? अगं, तुझ्या ना त्या लाल पुस्तकात मी वाचलं होतं, एक तोडगा आहे ज्यासाठी ना ही जवसाची चटणी लागणार आहे. चला आपण वर जाऊन बोलूया. चला. अहो थांबा. तुम्हाला मी तेव्हा पापडावर 25 रुपये कमी केले होते, कारण तुम्ही म्हणाला होता की मी पुन्हा घेईन पापड, पण तुम्ही घेतलेच नाहीत. मी तर म्हणते, एक तर पापड घ्या, नाहीतर ते 25 रुपये परत करा. अहो, पैशांचं काय इतकं? मी ह्यांचे पैसेच द्यायला आले होते. तुमचेही देते. वहिनीचे पैसे कसले? जवसाची चटणी. तुम्ही त्यांच्याकडून पापडाच्या ऐवजी जवसाची चटणी का घेत नाहीत? जवस इज व्हेरी व्हेरी हेल्दी. पण मी घरीच करते. नाही नाही, पण कसले पैसे तुम्ही आता म्हणत होता? अगं, पापडाचे 25 रुपये. हो हो, पापडाचेच पैसे. एक काम करूया, मी त्यांना तुमच्या घरी घेऊन येते. तुम्ही त्यांना पापड द्या. मला नकोय पापड. मी ह्यांचे पैसे द्यायला आले होते. हे घ्या तुमचे पैसे. माझे पैसे? हो. नाही, हे बघा, हे तुमचे हक्काचे पैसे. हे तुम्ही घेतलेच पाहिजेत. प्लीज. अगं अलका, तू आत आलीस, पण जरा थांबायचं ना माझ्यासाठी. एक मिनिट. वहिनी, मला जरा सांगतेस का, हे कसले पैसे, कशाबद्दल बोलतायत ह्या? ते काल यांनी जिंकले. ह्यांनी जिंकले लकी ड्रॉ मध्ये. लकी ड्रॉ? लकी ड्रॉ? लकी ड्रॉ. ते याचा कालच रिझल्ट लागला ना? हो हो, त्याच्यात ह्यांचं नाव निघालं ना, त्याचेच हे पैसे. पण हा लकी ड्रॉ मोठा होता ना? होता ना? नाही, पण हे पैसे तर खूप कमी आहेत. नाही हो, पण तुम्ही आता म्हणत होता की ते पैसे कमी आहेत, अजून मिळतील. पण असा कुठला लकी ड्रॉ आहे? हा ना, हा फक्त हाऊसवाईफ साठीच आहे. अच्छा, पण मग ही कशी पोहोचली तिकडे? तिला ना मीच सुचवलं नाव नोंदवायला. बघा, झाला ना फायदा.
अश्विनी, हे पैसे तुझेच आहेत. 1 मिनिट. आयडियली हे पैसे तुम्ही आता माझ्याकडे दिले पाहिजेत, कारण या घराची हेड मी आहे आणि मी एकटीच आहे जी या घरात कमवते आणि या घरातले सगळे फायनान्सेस पण मलाच बघावे लागतात. सो हो ना वहिनी? मला तुला एवढंच सांगायचं होतं, काल तुम्ही लकी ड्रॉच्या वेळी तिथे हजर नव्हतात याचं खूप वाईट वाटलं आम्हाला आणि म्हणून मग आम्ही हे सांगायला इथे आलो. काय? हेच की खूप वाईट वाटलं आम्हाला. काही हरकत नाही. हा, मला हेच विचारायचं होतं की पुढच्या महिन्यात अजून एक लकी ड्रॉ निघणार आहे, त्याच्यात तुमचं नाव नोंदवायचं का? हो. अहो माझं पण नाव नोंदवा, मी हाऊसवाईफ आहे. माझंही नाव नोंदवा. नाही म्हणजे 12,000 एवढं मोठं कॅश प्राइज, मग मी पण भाग घेतलाच पाहिजे. तुमचं नाव नाही घेऊ शकत आम्ही. का? कारण तुम्ही वर्किंग आहात ना. हा लकी ड्रॉ फक्त हाऊसवाईफ साठीच आहे. म्हणजे माझं नाव पक्का? हो हो, मी तुला लकी ड्रॉचा दिवस आणि वेळ कळवते. हो. अच्छा, येतो आम्ही. हो, या तुम्ही. येतो वेळात वेळ काढून. अरे देवा, या सगळ्यांमध्ये 25 रुपये राहून गेले. ओ साटम, ओ साटम. आई, कॉंग्रॅच्युलेशन्स. अश्विनी, अगं नाश्ता तयार असेल तर दे मला. पोटात कसं तरी होते. केव्हाची उपाशी आहे मी. अभिनंदन, 12,000 कॅश मिळाले. नाईस. वहिनी, मला पण सांगा हा कुठला लकी ड्रॉ आहे ते. नाही म्हणजे मला पण नाव नोंदवायचंय, कारण मलाही बघायचंय असा कुठला हा लकी ड्रॉ आहे बाबा जिथे 12,000 कॅश देतात. कसं आहे ना वहिनी, तुला हे उदाहरण माहीतच असेल म्हणा. मांजर जरी डोळे मिटून दूध पित असली, तिला असं वाटत असतं बाबा माझ्याकडे कोणीच बघत नाहीये. असं नसतं ना ग. काही जण तिच्याकडे बरोबर बघत असतात, पण हे तिला माहिती नसतं. मला ना कळत नाहीये. मांजर. वहिनी, तुला जरी कळत नसेल तरी मला कळतंय की काहीतरी चाललंय, ज्याचा शोध मी घेईनच लवकरच. जाऊन आईना उपमा द्यायचा. मी अडवलंय तुला? हो. सॉरी, पाणी प्यायला आले होते.